नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. परत एकदा मी चित्रा राऊत, फायनान्शियल ॲडवायझर, स्वानंद इन्व्हेस्टमेंट, 9819667599. आज मी तुम्हाला एक छानपैकी स्टोरी घेऊन आलेली आहे आणि मला माहिती आहे ती सगळ्यांना आवडेल स्टोरी आणि सगळ्यांच्या लक्षात आयुष्यभर राहील. आणि त्या स्टोरी सांगण्याची मला आता काय गरज आहे ते तुम्ही स्टोरी ऐकल्यानंतर जेव्हा तुमचा शेवटपर्यंत हा तुम्ही व्हिडिओ बघाल ना, तेव्हा कळेल की ही स्टोरी का सांगते. तर आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी स्टोरी सांगितलेली नव्हती. आता आजपासून एक नवीन सुरुवात करते की स्टोरी सांगण्याची. तर ती स्टोरी मला वाटते सगळ्यांनाच आवडतं नाही का ऐकायला स्टोरी. तर ऐका, ही स्टोरी आत्ताच्या लॉकडाऊनची पण नाही आहे किंवा फार आत्ताच्या सगळ्या समाजकारणाची राजकारणाची कुठलीही स्टोरी नाही आहे. ही स्टोरी आहे फार पुरातन काळाची, जेव्हा हे सगळं लोकशाही वगैरे नव्हतं, राजेशाही होतं आणि सगळं राजाच्या हातात सगळे डिसिजन होते. सगळे जे पॉवर्स होते तेव्हा ते राजाच्या हातात होते. तर प्रत्येक जण आपल्यासारखा सामान्य ज्या वेळेला जी प्रजा होती, तर त्या प्रजेला प्रत्येक प्रजेच्या एखाद्या एक समजा एक 20 जणांचा ग्रुप असेल तरुण मुलांचा, तर त्या 20 जणांच्या ग्रुपमधले एकाला तरी असं वाटायचं की मला एकदा तरी राजा बनायचं. तर अशी अभिलाषा बाळगणारा एक प्रदीप नावाचा मुलगा होता. त्याची आई आणि तो राहत होता. बाबा वारले होते आणि सगळं त्याचं जे पालनपोषण होतं, त्याचं जे काही त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ते फक्त आई करत होती. थोडा तुटपुंजा पैसा कमवत होती आणि त्या पैशाच्या आधारावर ती तिच्या सोयीनं किंवा तिच्या जेवढ्या जास्तीत जास्त तिला जेवढा ते तिच्या मुलाला देता येईल तर ती देत होती. आणि इतकं सगळं घरची गरिबी असून आणि अशा सगळ्या परिस्थितीत तो मुलगा लहानाचा मोठा झालेला असून देखील ह्या प्रदीपच्या मनात एक अभिलाषा होती, एकदा कधीतरी, फक्त एकदाच आयुष्यातून 5 वर्षाचा काळ होईना राजा बनायचं आहे. कारण त्या राज्याचा असा रूल होता की फक्त आणि फक्त 5 वर्षच तो राजा राज्य करू शकेल आणि 5 वर्षानंतर इतर कोणाला तरी चान्स दिला जाईल. कारण एकच राज्याची राजवट जर आयुष्यभर चालत राहिली तर इतर कोणाला चान्स मिळणार नाही. तर अशा पद्धतीने 5 वर्षाचाच रूल होता. पण हा जरी रूल असला तरी त्याची आई परवानगी देत नव्हती त्याला, कारण त्याच्यापाठी एक चिंतेचं कारण होतं. चिंतेचं कारण असं होतं की जेव्हा हा 5 वर्षाचा कालावधी राज्याचा निघून जाईल किंवा राज्यवट तो राजेशाही असं छानपैकी दिमाखात जगेल, तर त्याच्यानंतर त्याची एक अशी कंडिशन होती की राज्याच्या पलीकडे एक मोठं जंगल होतं. त्याच्यामध्ये खूप हिंस्त्र प्राणी होते, वाघ, सिंह, त्याच्याबरोबर साप, विषारी साप, अशा प्रकारचं ते चिन्ह सगळं जंगलाचं वातावरण होतं. आणि मध्ये एक नदी होती. त्या नदीच्या पलीकडे ते जंगल असल्या कारणाने त्या नदीमध्ये जे नावाडी आहेत, जे सैनिक होते, ते सैनिक त्या नावाड्यांच्या ताब्यात अशा प्रकारे तो राजाचा देह देत होते की साखळदंडाने गच्च करकचून बांधलेला, डोळ्यातून रडून रडून अश्रू निर्माण झालेला तो देह आणि अशा प्रकारचा गंभीर अवस्थेत तो माणूस त्या होडीमध्ये, जो आधी पूर्वी राजा होता पण आता तो सामान्य माणूस आहे, कारण आता ह्याच्या पुढे तो राजा नसणार आहे. त्याला अशी जीवन जगायचं आहे की त्या जंगलात सोडून दिलं जात होतं. त्या नावाड्यांनी साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेतच ते नावाडी त्याला त्या जंगलात फेकून द्यायचे. म्हणजे याच्यापुढे जरी त्यांनी प्रयत्न केला जगण्याचा कसाही, तरी तो जगू शकत नव्हता, कारण तो सगळ्या बाजूनी बेड्यांनी असा बांधलेला होता, लोखंडी साखळदंडांनी बांधलेला होता आणि त्याला कुठेही धावण्याचा वाचण्याचा काहीच पर्याय नव्हता. एकच पर्याय होता, इतर जंगली प्राण्यांसमोर त्याला खाऊन टाकण्याचा. तर त्याचा अंत निश्चित होता.
कारण आपल्या सगळ्यांना असं वाटेल की तो राजा आहे तर एवढं कर्कचून बांधण्याची काय गरज आहे, परत जंगलांमध्ये सोडून दिल्यावर पण हे सगळं करण्याची काय गरज आहे. त्याच्यामध्ये एकच उद्देश हेतू होता की तो राजा जो आता 5 वर्ष ज्याने छान उपभोगलंय तो तिकडे जाऊन मरावा, अशा प्रकारे त्यांची पूर्ण व्यूहरचना होती. आणि अशा प्रकारे ते सगळ्या राज्याचा तसाच रूल झाला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असल्या कारणाने त्या प्रदीपची आई असं म्हणायची की अजिबात तू राजा बनायचं नाही, 5 वर्षाचं सुख मिळेल रे, पण मला आयुष्यभर असमाधानी दुःखी करून जाशील आणि मी आयुष्यभर रडत राहीन. मग तुला हे कशासाठी हवं आहे, हे नको ना, हे 5 वर्ष जगून आयुष्यभर मरणं कशासाठी. आणि तू जाशील पण तुझ्या पाठी मला किती क्लेशदायक आयुष्य राहील. तर तू निदान तुझ्या आयुष्याची 5 वर्ष मजेत घालवण्यापेक्षा माझ्या आयुष्याची जी काही राहिलेली आहेत ती आयुष्य तरी मला सुखाने जगू दे रे बाळा, नको जाऊच तिकडे. असं वारंवार विनवण्या करून देखील तो प्रदीप म्हणाला, नाही आई, हा चान्स मला घ्यायचाच आहे, मला एकदा तरी राजा बनायचंच आहे. माझ्या आयुष्यात जे काही मनुष्य प्राण्याचं जो देह आलेला आहे त्या देहाचं मी चीज करेन आणि 5 वर्ष का होईना मी एकदा तरी राजा बनेन गाई, मी एकदा तरी राजा बनेन. तर अगदी त्या बाळाची इच्छा प्रत्येक बालहट्ट जशी आई पूर्ण करत असते तसं ह्या प्रदीपचा पण बालहट्ट तिने पूर्ण केला. तिने तिला परवानगी दिली की तू राजा बनू शकतोस. ह्या प्रदीपने काय केलं, जेव्हा तो राजा बनला आणि त्याचा छानपैकी राज्याभिषेक केला तर त्या पहिल्या दिवसापासून त्यांनी ते 5 वर्ष अशा प्रकारे युटिलाइज केले की खूप सुंदर त्याचं ते पुढचं आयुष्य असेल. म्हणजे त्याला माहीत होतं की आपल्याला कुठल्या जंगलात जायचं, त्याला माहिती होतं की आपल्या नदीपलीकडचं जंगल एक हिंस्र प्राण्यांनी वाट बघते, पण त्याला माहीत होतं की आपल्या हातात ही 5 वर्ष आहेत जेणेकरून आपण काहीतरी करू शकतो की तिथे आपण जिवंत राहू शकतो. तर अशा प्रकारे त्याने योग्य प्लॅनिंग केलं, त्या 5 वर्षांचं छान युटिलायझेशन केलं की कशा प्रकारे ते जंगल तिथून हटवता येईल, कशा प्रकारचं तिथे छान एक सुंदर उपवन तयार केलं जाईल आणि तिथे एक सुंदर अशा बागा तयार केलेल्या जातील गुलाबांच्या फुलांच्या किंवा सगळ्या सुवासिक फुलांच्या. आणि कशा प्रकारे तिथे औषधी वनस्पती निर्माण केली जाईल अशा प्रकारचा अभ्यास करून त्यांनी तिकडचं जे जंगल होतं ते पूर्णपणे नाहीसं केलं. म्हणजेच तिथल्या जे आवश्यक गोष्टी होत्या त्या तिथे ठेवल्या आणि अनावश्यक गोष्टी ज्या हिंस्र प्राणी म्हणा किंवा इतर जे वाढलेले उगाचच वाढलेलं गवत किंवा उगाचच फुटलेली झाडं जी अनावश्यक होती ती काढून त्यांनी तिथे चांगल्या वनौषधी लावल्या. त्याचबरोबर त्या हिंस्र प्राण्यांना कुठेतरी दूर फार दूरच्या जंगलात ते सोडून आले आणि त्याचबरोबर सुंदर बागा तिथे फुलवल्या. सुवासिक फुलं कायम स्वरूपी मिळत राहतील त्याला आयुष्यभर, अशा प्रकारच्या छान बागा त्यांनी तिथे रुजवायला सांगितल्या तिथल्या काही सैनिकांना तिकडे जाऊन. तर अशा प्रकारचं नंदनवन फुलवलं. त्याच्यानंतर थोडा स्पेस त्यांनी अशा प्रकारे केला तयार की तिथे एक छोटासा छानपैकी राजवाडा तयार होईल. आणि तिथे राजवाडा तयार झाल्यानंतर तिथे काही सैनिक नेमले की तिथे एक छोटंसं एक स्वतःचं वेगळं एक त्यांनी साम्राज्य क्रिएट केलं, साम्राज्य निर्माण केलं. आणि जेव्हा 5 वर्ष हे सगळी मेहनत तो आपलं स्वतःचं राज्य तर सांभाळतच होता, त्याचबरोबर त्याला चिंता होती त्याच्या भविष्याची. त्याला चिंता होती की त्याच्या आईच्या आयुष्यात एक चांगले क्षण आणून द्यायची. त्याला असं वाटत होतं की त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू मला नाही बघायला पाहिजेत. तर अशा सगळ्या गोष्टी त्यांनी ह्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घेतल्या. आणि तिथे जे इथे राज्य आहे त्याच्यापेक्षा नवीन सुंदर असं राज्य तिथे तयार केलं.
आणि जेव्हा त्याची वेळ आली की 5 वर्षांनी त्याला त्याच्या वटीवरून हटण्याची किंवा त्याला राजा न बनता आता त्याला सामान्य माणूस बनायची, तेव्हा त्याचं नदी पलीकडचं एक पूर्ण साम्राज्य, त्याचं एक पूर्ण नवीन राज्य त्याची वाट बघू लागलं होतं. त्याचा एक पूर्ण राजा म्हणून तिथे परत एकदा राज्याभिषेक केला गेला. त्याची आई त्याची आतुरतेने वाट बघत होती. आता जो ह्या वेळेचा प्रदीप राजा होता, होडीमध्ये बसून जाणारा, तो साखळ दंडाने बांधला गेला नव्हता, तो रडत नव्हता, तो हसत होता आणि अभिमानाने त्याच्या आईबरोबर तो जात होता छानपैकी होडीमध्ये बसून. पलीकडे त्याच्या सैनिकांनी पायघड्या टाकल्या होत्या गुलाबाच्या फुलांच्या आणि त्याच्यावरून तो चालत चालत असा त्याच्या राजवाड्यात गेला. त्याच्यानंतर त्याचा अभिषेक झाला आणि त्याच्यानंतर त्या राजाचा म्हणजे जे काही नवीन राज्य बनवलेलं होतं त्यांनी, त्या 5 वर्षाचा उपयोग करून त्या राज्याचा तो राजा बनला आणि तो कायमस्वरूपीसाठी राजा बनला. तर त्यामुळे त्यांनी त्याच्या आणि त्याच्या आईच्या आयुष्यात कायमस्वरूपी आनंद आणला. फक्त आणि फक्त त्या 5 वर्षांच्या जी काही त्याची पूज्य होती त्याच्या जीवावर. तर मला इथे असंच सांगणं आहे की ह्या गोष्टी तुम्हाला आवडली असेलच ही गोष्ट, आणि ह्या गोष्टीवरून असंच तुम्ही एक हे घ्यायचं आहे की तुमच्या आयुष्यात जेव्हा पावसाळा असतो, पावसाळा मीन्स पैशांच्या बाबतीत जो पैशांचा पाऊस तुमच्या आयुष्यात पडत असतो, तर त्याच्यापैकी काही जो पैसा असतो तो तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या उन्हाळ्यासाठी वाचवून ठेवा. आणि हा पैसा जेव्हा तुम्ही उन्हाळ्यासाठी वाचवून ठेवता, तर जो व्यवस्थित नियोजन केलेला पैसा असेल तेव्हा तुम्ही छानपैकी जगतच असता. पण थोडासा नियोजन केल्यामुळे ते उन्हाळ्याचा जो तुमचा जीवन आहे, म्हणजेच काय, मुलांचं एज्युकेशन असेल किंवा तुमचं रिटायरमेंट असेल, जे काही असेल ते तुमचं आयुष्य तुम्ही आयुष्यभर सुखाने, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगू शकता. तर हेच माझ्या कहाणीचं, माझ्या गोष्टीचं एक सार आहे की आत्ताचा जो तुमचा पावसाळा आहे तो पावसाळा तुम्ही छानपैकी जगात, पण पुढच्या उन्हाळ्यासाठी तुम्ही संचय करून ठेवा. सो थँक्यू सो मच तुम्ही ही गोष्ट ऐकून घेतल्याबद्दल. परत एकदा मी चित्रा राऊत, फायनान्शियल ॲडवायझर. माझा नंबर आहे 9819667599, स्वानंद इन्व्हेस्टमेंट. सो व्हेरी 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 थँक्यू. बाय.